नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 22 ऑगस्ट, उद्या वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे पिठोरी अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या, दर्शा अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या अमावस्येचा प्रारंभ 22 ऑगस्टला सकाळी 11:55 होणार आहे आणि समाप्ती 23 ऑगस्टला सकाळी 11:35 होणार आहे. त्यामुळेच ही श्रावण अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे. 22 ऑगस्टला सुरू होऊन 23 ऑगस्टला ही अमावस्या संपणार आहे. तर 23 ऑगस्टला शनिवार आहे, त्यामुळे याला शनी अमावस्या देखील म्हणू शकतात. श्रावण पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यात येणारी अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. या अमावस्येला प्रत्येक स्त्री आपल्या मुलासाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करत असतात. त्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्या स्त्रिया देखील या दिवशी व्रत करू शकतात. म्हणूनच आपल्याला हे व्रत शुक्रवारी दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशीच करायचे आहे. या दिवशी 64 योगिनीची पूजा करण्याची पद्धत आहे. असे मानले जाते की या पूजेमुळे कुटुंबाला सुख समृद्धी मिळते. म्हणूनच या दिवशी 64 योगिनीच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा केली जाते. तसेच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी लोकामध्ये येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध, नैवेद्य करणे यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात. या दिवशी पितरांची पूजा केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांच्यासाठी ही अमावस्या विशेष मानली जाते. धार्मिकदृष्ट्या ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होते. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार, पिठोरी अमावस्या. उद्या तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. सर्व समस्या दूर होतील, घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल, घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होणार आहे आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. उद्या शुक्रवार, पिठोरी अमावस्या आहे तर उद्या संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उद्या संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. जर तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही शनिवारी सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे. कारण ही श्रावण अमावस्या 2 दिवस असणार आहे. उद्या शुक्रवार, उद्या 22 ऑगस्टला आणि शनिवारी देखील आहे. उद्या सकाळी 11:55 ही अमावस्या सुरू होणार आहे. 23 ऑगस्टला शनिवारी दुपारी 11:35 समाप्ती होणार आहे आणि एकूण 2 दिवस ही अमावस्या असणार आहे. म्हणून तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी करू शकता. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या झाडाला काही महत्त्वाच्या वस्तू अर्पण केल्या जातात, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व संकटे सहजच दूर होतात. जर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय पण तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल, जरी तुमच्या घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असेल, सतत आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, सतत इतरांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, मुले अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा मुलं काहीही ऐकत नसतील, किंवा घरातील कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना यश मिळत नसेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय आवर्जून करावा. हा उपाय केल्याने 100% तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा, भगवान शिवशंकराचा वास असतो आणि ही पिठोरी अमावस्या देखील माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना यांना समर्पित आहे. आणि या पिंपळाच्या झाडामध्ये आपले पितृदेवता देखील निवास करत असतात. पिंपळाचे झाड हे दीर्घ आयुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की जो व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. या पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याने आणि अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. जर तुम्ही या दिवशी या वृक्षाची पूजा केलीत
तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, सर्व सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्ती होते। हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुळशीजवळ देखील एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाची वात लावायची आहे। काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची जाडसर वात तुम्हाला बनवायची आहे। जर धागा नसेल तर थोडासा कापूस घ्या आणि कापसाला किंवा तुमच्या घरी वाती बनवलेल्या असतील तर वातीला थोडंसं काजळ लावायचं आहे आणि ती वात काळी बनवून त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। जर मोहरीचं तेल नसेल तर तिळाचे तेल टाका आणि तेही नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे तेल वापरता ते टाकू शकता। त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। तांब्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि चमचाभर गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे। कच्चे दूध म्हणजे गरम न केलेले दूध असते ते थोडेसे टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला 5 प्रकारची मिठाई घ्यायची आहे। त्यामध्ये पेढा, जिलेबी काहीही घेऊ शकता, लाडू असे काहीही तुम्ही 5 प्रकारचे गोड पदार्थ घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर जे जल आहे ते दोन्ही हाताने तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे। जी आपण 5 प्रकारची मिठाई आणली होती तर पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून त्या पानावर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचे आहे। नंतर त्या झाडाला मंत्र म्हणत 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। मंत्र हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छित मनोकामना आहे ती तिथे बोलायची आहे। आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दिवा लावल्याने, जल अर्पण केल्याने सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात। तसेच घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर सर्व पैशाच्या अडचणी दूर होतात। माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते। जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे। एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचे आहेत, म्हणजे 7 प्रकारचे धान्य एका वाटीमध्ये अगदी थोडे थोडेच घ्यायचे आहेत। हे सप्तधान्य त्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे सप्तधान्य तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करून यायचं आहे। त्या आजारी व्यक्तीचा जो काही आजार आहे तो दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। जर हा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी केलात तर त्या व्यक्तीचा जो काही आजार आहे त्या व्यक्तीचे आजार पण दूर होते। तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून पहा। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष असेल किंवा कुठलेही इडापिडा असेल, घरातील गरिबी, दरिद्रता संपण्याचे नाव घेत नसेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे। घर स्वच्छ करताना घराच्या शेवटचा कोपरा जो आहे तिथून केर काढत काढत मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचे आहे। प्रवेशद्वारामधून तो कचरा तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे आणि एका कागदामध्ये आपण बाहेर काढलेल्या कचऱ्यापैकी थोडासा कचरा त्या कागदामध्ये बांधायचा आहे आणि ही पुडी घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचे आहे। पिंपळ वृक्षाजवळ तिथं एक खड्डा करायचा आहे, ती पुडी त्या खड्ड्यामध्ये दाबून टाकायची आहे आणि वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्या घरातील जी काही नकारात्मकता, जे काही दोष आहेत, इडापिडा सर्व काही नष्ट होऊ दे, सगळे मी तुझ्या चरणी वाहिले आहेत तर ते दूर कर, नष्ट कर, अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर हा एक उपाय देखील तुम्ही आवर्जून करून पहा। माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।